नमस्कार. या आज आपण हे वर्ल 3-in-1 कसं कंप्लीट करायचं ते बघूया. आणि याचं डायल वगैरे लावायची बाकी आहे ते आपण आज इथे बघूया. हे डायल आहे, याचे काटे इथे आहेत. 1 2 आणि 3 काटे इथे आहेत. त्याचे 3 काटे आहेत. त्याचे 2 लेग्स आहे. त्याचे 2 चाव्या इथे आहे. 3 याचे स्प्रिंग आहे इथे आणि याचे 3 डस्ट प्रूफ इथे कवर आहे. ही रेग्युलेटर कवर आहे इथे आहे आणि याचे 3 स्क्रू बॅक कवर आणि बाकीचं सगळं इथे आहे. आपण आता डायल फिट करूया. त्याप्रमाणे डायल लावा. आता याची एका साईडमध्ये थोडासा आम्हाला फेविकॉल किंवा ग्लू लावायला लागणार, कारण या साईडला खूप जुनी घड्याळ असल्यामुळे या डायलच्या क्लिप जे आहे मोडलेली आहे. परंतु असा थोडा फेविकॉल लावल्यावर ही चिकटून राहणार. असा याला 2-3 मिनिट लागतो. मोठं काम नाही. बघू आता आपण काय करायचं. सर्वप्रथम आपण याचं अलार्म सेटिंग करायचं. अलार्म सेटिंग करून हे अलार्म सेट झाली. ओके. आता हे किती वाजले ते आपल्याला माहिती नाही. सर्वप्रथम आपण काटे बसवायच्या पूर्वी किती वाजतं ते टाईम स्ट्राईक बघून घ्यायचं. 1 वाजलं. परत बघू. तासाच्या काट्याने बसवायचा असतो. 1 2 3 4 4 वाजले. 4 पेक्षा 6 बरी असते. त्याच्यासाठी आपण 90-180 अँगलमध्ये बसवायला आपण ते 6 पर्यंत नेऊया पुढे. 1 2 3 4 5 झाले. आता 5:30 वाजणार. हे झाले 5:30. आता 6 वाजायला पाहिजे. वन 2 3 4 5 6 6 वाजले. म्हणजे आता ही अलार्म सेटिंग जे आहे 6 वाजता आपल्याला फिरवायला पाहिजे. 6ला ही अलार्म सेटिंग बसली. आता आपण ही अलार्म सेटिंग हँड काढणार. 6 वाजता सेट करणार. 6ला सेट करणार. एक्झॅक्ट 6ला सेट करणार आणि अशी पकड घेऊन ते थोडा दाबायला लागणार. दाबलं म्हणजे हे बसलं. हे परत एकदा चेक करायचं बरोबर 6ला आहे का. हे 6ला आहे बघा. आता आपण हे मोठा काटा काढून तासाचा काटा याच्यावर बसवायचा आणि ही जरा प्लायरने कटरने दाबून बसवायचं. लू सैल असायला नको. हे झाल्यानंतर ही जे आहे 6 वाजता ही बसवायचं आणि आता खात्री करून घ्यायचं की बाबा ही बरोबर अर्धा तासाने स्ट्राईक होणार. मागं पुढे का असेल तर ॲडजस्ट करायला लागतं. हे स्ट्राईक झाली. अर्धा मिनिट एवढा आहे. सैल आहे. इथे बसवा. याप्रमाणे हाताने थोडंसं दाबा. मग या पकड घेऊन ह्याला
दाबून बसवायचा असतो. बसत नसेल तर त्याला थोडा हॅमरने मारायला लागणार. नो प्रॉब्लेम. आता परत 7च्या आपण चेक करायला पाहिजे का, म्हणजे पुन्हा आपल्याला याच्यात प्रॉब्लेम निर्माण व्हायला नको. 7च्या टोकाला बरोबर पडतो का ते बघायचं आहे. हे बघा 7 वाजले, 7 पडतोय. म्हणजे ही जे आहे आपली परफेक्ट झाली. त्याच्यात खात्री करून घ्या याची हँड सैल नसणार तसा. ओके, हाताने हळूच लोटून बघा. तरी खात्री करून घेण्यासाठी आपण काय करतो, नॉर्मली इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा काढल्यासारखं याच्यासाठी हळूच थोडासा फेविकोल किंवा हे लावतो, फेविकोल किंवा स्टिक फास्ट लावतो याच्यावर. त्याच्याने काय होतं म्हणजे हँड कदाचित काही वेळानंतर लूज झालं तरी ते पडणार नाही आणि घड्याळ चालू राहणार. कंप्लेंट नसणार कोणाला. ओके, हे झालं काटे बसवायचा कार्यक्रम. आता काटे बसून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरचे 3 डस्ट स्प्रिंग बसवायचं आहे. 1 2 3 हे 3 बसले. 3 स्प्रिंग असतात. त्याच्यावर आपल्याला हे 3 जे आहे डस्ट प्रूफ बसवायचं असतं. ही एक, इथे एक, इथे एक. हे 3 डस्ट प्रूफ कवर झाले. आता याला किंचित या बाजूला लोटून घ्या का, म्हणजे ही सैल असलं तर फिटिंगला प्रॉब्लेम येतो. त्याला तात्पुरती लूज दिसलं तर याच्याने थोडासा सरळ करून घ्या. मग याच्यात बसवा, बसेल. कदाचित ही इथली असेल, बदली करा, बरोबर बसेल. ठीक आहे, हे झालं. आता काय करायचं, हे आपलं क्लीन करून ठेवलेली आहे त्याच्यात आपल्याला ही बसवायचं आहे. हे बसवताना हे दोन्ही थोडा साईडला घ्यायचं असं, म्हणजे याची अलाइनमेंट असतो. याप्रमाणे तुम्ही याच्यात टाका. हे बघा, हे सोप्या पद्धतीने बसवता येतं. याच्यात मोठा काय काम नाही आहे. पुन्हा एकदा हे थोडा बाहेर खेचून याच्यात बसवा. काहीतरी नडत असेल ते बघून घ्या. हे बघा, हे लेगचे दोन्ही होल करेक्ट आहे. याच्यात सर्वप्रथम हे लेग लावा. आपले 2 लेग इथे आहे. एक एक करून लेग लावा. याच्यात स्टँड लावा, लेग लावा. ओके, लेग लावून झाला. थोडा कसून बसवा. त्याच्यानंतर आपल्याला याची हँडल बसवायची आहे. याची हँडल इथे आहे. याची एक नट असते, इथे नट आहे. ही हँडल आणि ही याची नट हे बसवा.
हँडल याच्यात टाकले, नट या अशी चिमटामध्ये धरा आडवा आणि इथून याच्या आतमध्ये टाकून हे हँडल फिरवा. एक दोन आटा पकडलं म्हणजे मोठी पकड घ्या, अशी पकड घ्या. या पकडने हळू याच्या आतमध्ये टाका, नटला धरून ठेवा, हँडल फिरवा एका हाताने, उजव्या हाताने हे पकडा, डावा हाताने हँडल फिरवा. खात्री करून घ्या. हे बघा, हे बसलं हँडल. ओके, आता काय करायचं आपल्याला, ही चाव्या काढायची, हे पण काढायचं, हे पण काढायचं, हे पण काढायचं. अलार्म मात्र 700 सेटिंग करा, हे बंद करा. आता आपल्याला ही चेक करायचं आहे, याची गजर बरोबर होत आहे का ते बघायचे. पहिला गजर बरोबर आहे. आता याचे टोळे बरोबर पडतात का ते बघूया. आवाज येत नाही, टोळे पडतात पण आवाज येत नाही, त्याचा अर्थ हॅमर टच होत नाही. थोडा हॅमर ॲडजस्ट करायचं बाकी आहे. हे असं धरा, परत एकदा, तरी थोडा आणखीन साऊंड वाढायला पाहिजे. हे थोडंसं माघार घ्या. ठीक आहे, हे धरा, हे ठेवा याप्रमाणे. आवाज येतोय पण किंचित कमी वाटतोय. ओके, खूपच कमी वाटत असेल तर काय करायचं, इथलं स्प्रिंग काढायचं आपल्याला. हे स्प्रिंग काढायचं, याला थोडंसं बेंड करायचं. बेंड म्हणजे हळूच, एकदम थोडंसं, एकदम किंचित. हे बेंड झाले. आता ही आपण याच्यात बसवूया. याची थोडा टेन्शन वाढवली आपण. आता ही लावून आवाज येतो. आता सुरेख आवाज आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे बसवायचं आहे. हे बसवताना तिन्ही बोक करेक्ट आहे ते बघायचं, होल्स बरोबर असायला पाहिजे. आणि ही तिन्ही दाबल्यावर साईडने हॅमर बसले आहे का सगळ्या चेक करायचं असतं. आता हे ट्रायल म्हणून ही दाबून बघायचं, येतं हॅमर मूवमेंट करेक्ट आहे, ही अलार्म साईड करेक्ट आहे. आता याच्यावर ही डस्ट कवर बसवायचं, त्याच्यावर ही झाकण आपली बॅक कवर बसवायचं. हे असं ठेवू शकतो खाली ठेवून त्याच्यावरून हे बसवायचं. स्क्रूड्रायव्हर इथे आहे. मारून बघायचं
आवाज़ करेक्ट है, करेक्ट है। हे झालं, आवाज बरोबर आहे। आता आपल्याला हे सगळं फिट करायचं आहे। ही बसवा, त्याच्यानंतर ही बसवा, हे बसलं, त्याच्यानंतर ही चावी, एक, हे दोन, आणि ही तीन, ओके। याची एक ही होती, याच्यावरची एक बटन होती, ते बटन आपण अलार्म साईडला लावूया। हे लावली बटन। आता बघा गजर वाजतोय, घंटी पण वाजते, म्हणजे ही दोन्ही गोष्टी करेक्ट झाले। आता आपण टाइम सेट करायचा। आता वाजले 7:28 झाले, 7:28। आता तिन्ही चाव्या आपण फुल करायचं, ओके। ही तर आहे, ओके। आता आपण हे बघा, हे झाले घड्याळ तयार। मित्रांनो, आवडले असेल लाईक बटन दाबा, बेल आयकॉन दाबा, चॅनलला सबस्क्राईब करा, शिका आणि इतर लोकांना शिकवा। या पुन्हा भेटूया।